नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 10 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना। आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की 2025 सालची आर्मी डे परेड पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पुणे या ठिकाणी 2025 सालची आर्मी डे परेड पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये होणार आहे। म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात घ्यायचं आहे। त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण पाहणार आहोत। हे जे आर्मी डे परेड आहे ते दरवर्षी 15 जानेवारीला साजरी करण्यात येते आणि दरवर्षी ही दिल्लीमध्ये परेड होत असते, पण पहिल्यांदाच असं होत आहे की ही परेड आता पुणे या ठिकाणी होणार आहे। का असं करण्यात येत आहे? कारण पुण्याच्या जे काही समृद्ध सैनिकी वारसा आहे त्याचा सन्मान म्हणून या दिवसाचं पहिल्यांदाच आयोजन हे आपल्या महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये करण्यात येणार आहे। कारण मित्रांनो, पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी सैनिकी कॅम्प आहे किंवा आर्मी कॅम्प आहे ते आपल्याला माहितीच असणार आहे। त्याविषयी थोडीशी मागं पार्श्वभूमी आहे। जसं की 1817 साली खडकीचं युद्ध झालं होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया विरुद्ध मराठे। या युद्धापासूनच पुणे शहर एक महत्त्वाचं आर्मी केंद्र म्हणून उदयास आलेलं आहे किंवा प्रमुख आर्मी केंद्र हे बनलेलं आहे। त्यासोबतच हे जे आर्मी डे परेड असणार आहे त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे सामान्य नागरिकांसाठी। त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, नो युअर आर्मी असं त्याचं नाव असणार आहे। याद्वारे सैन्याचे जे काही वस्तू आहेत, जे काही हत्यार असतात किंवा इतर जे काही वस्तू असतात ते नागरिकांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी ठेवले जाणार आहेत। त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, जे काही पुणे आहे त्या ठिकाणी NDAचं ट्रेनिंग सेंटरसुद्धा आहे, खडकवासला या ठिकाणी। हा पॉईंटसुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे। त्यासोबतच जे काही इतर महत्त्वाचे दिवस असतात ते पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात। जसं आर्मी डे 15 जानेवारीला असतं, एअरफोर्स डे 8 ऑक्टोबरला, ITBP दिवस 24 ऑक्टोबर या रोजी असतो, नेव्ही डे 4 डिसेंबरला, BSF डे 1 डिसेंबरला असतो, महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन 2 जानेवारीला आणि पोलीस स्मृती दिवस 21 ऑक्टोबरला। तर या काही महत्त्वाचे दिवस आहेत ते आपण लक्षात घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। नुकतेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश निवृत्त झाले, त्यांचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, DY चंद्रचूड, अर्थात धनंजय यशवंत चंद्रचूड असं त्याचं नाव होतं आणि ते सरन्यायाधीश होते आपल्या सुप्रीम कोर्टाचे। ते नुकतेच निवृत्त झालेले आहेत। त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे। 10 नोव्हेंबर 2024ला नुकतंच जे आपले सरन्यायाधीश होते DY चंद्रचूड हे निवृत्त झालेले आहेत। त्यांचा कार्यकाळ जर विचारला 2 वर्षांचा होता, 11 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024। त्यांच्या जागी आता नवीन सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना असणार आहेत, जे की भारताचे 51व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश असणार आहेत। न्यायमूर्ती खन्ना यांचा कालावधी 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 पर्यंत असणार आहे। तर या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत। तसंच जे आपले सरन्यायाधीश होते DY चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये काही महत्त्वाचे जे काही घटना घडल्यात त्याच्यावर त्यांनी निकाल दिलेले आहेत। ते त्यांनी जे काही निकाल दिले आहेत महत्त्वाचे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। जसं की त्यांनी कलम 370 विषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता की सरकारने जे काही 370 कलम हटवलं होतं जम्मू काश्मीरमधलं ते त्यांनी वैध ठरवलेलं आहे। ती कृतीही योग्य ठरवलेली आहे। इलेक्टोरल बॉन्ड आहेत त्याला त्यांनी असंवैधानिक असल्याच्या कारणावरून रद्द केलेला आहे। त्यानंतर जे मणिपूर हिंसाचार झालं होतं त्यामध्ये 3 महिला न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्यात आलेली होती यांच्याच कार्यकाळामध्ये। तसेच समलैंगिक विवाह जे काय आहे त्याविषयी त्यांनी एक निर्णय दिला होता। त्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की कायदेशीर मान्यता देण्यास त्यांनी नकार दिला होता आणि हा संसदेचा कायदा करण्याचा अधिकार असल्याचं विधान त्यांनी केलेलं आहे। तर हे काही महत्त्वपूर्ण निकाल त्यांनी काही महत्त्वाच्या घटनांवर दिलेले आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत। तसेच सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा आलेला आहे, तर त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे।
याची स्थापना 26 जानेवारी 1950ला झालेली आहे आणि राज्यघटनेच्या कलम 124 ते 147 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे. तर या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे. ऑस्ट्रा-हिंद 24 संयुक्त लष्करी सैन्य अभ्यास कोणत्या देशादरम्यान सुरू झाले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या दरम्यान ऑस्ट्रा-हिंद 24 नावाचा हे संयुक्त लष्करी सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही सैन्य अभ्यास आहे ऑस्ट्रा-हिंद नावाचं, ते भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या सैन्यादरम्यान सुरू झालेला आहे. याचा कालावधी असणार आहे 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर आणि याचं आयोजन हे पुणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला इतर जे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास पार पडलेले आहेत या 2024 वर्षामध्ये, ते सुद्धा लक्षात घ्यायचे आहेत, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर पहिला असणार आहे डेझर्ट सायक्लॉन, जो की भारत आणि UAE या देशांच्या दरम्यान पार पडलेला आहे. सहयोग कायजिन भारत आणि जपान या देशाच्या दरम्यान. खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत किर्गिस्तान. दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास हा स्टार करून ठेवायचा आहे, हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे, भारत, मालदीव आणि श्रीलंका. त्यानंतरचा आहे समुद्र लक्ष्मण, जो की भारत आणि मलेशियाच्या दरम्यान झालेला आहे. डस्टलिंग नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि उझबेकिस्तान. धर्मागार्जियन भारत व जापान. तर्कश भारत व अमेरिका. शक्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान झालेला आहे. मित्रशक्ती भारत व श्रीलंका. वरुण सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स. अल नजा भारत आणि ओमान. तसेच गगनशक्ती भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. तसेच वायुशक्ती नावाचा सैन्य अभ्याससुद्धा भारतीय वायुसेनेचाच होता. आणि मिलान नावाचा सैन्य अभ्यास भारतीय नौदलाचा होता. हे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास या ठिकाणी आपण दिले आहेत. ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पर्यावरण जहाज निर्देशांकात समाविष्ट केला जाणारा भारताचा पहिला बंदर कोणता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मोर्मुगाव हे बंदर पर्यावरण जहाज निर्देशांकामध्ये समाविष्ट होणारा भारताचा पहिला बंदर बनला आहे. त्याविषयी थोडीशी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. पर्यावरण जहाज निर्देशांक, त्यालाच एन्व्हायरमेंटल शिप इंडेक्स असं म्हटलं जातं. यामध्ये पर्यावरणपूरक पद्धतीनं जे काम करतात अशा बंदरांचा समावेश करण्यात येत असतो. आणि अशा बंदराचा समावेश होणारा गोव्यामधला मोर्मुगाव बंदर भारतातलं पहिलं बंदर बनलेलं आहे. म्हणून ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे, स्टार करून ठेवायची आहे. आणि हा जो काही निर्देशांक आहे ते 2011 पासून प्रकाशित करण्यात येतो, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे भारतामधील इतर महत्त्वाचे बंदर आहेत ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. जसं पालघर जिल्ह्यामध्ये असणारं वाढवण बंदर हे नुकतंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याची आधारशिलाही ठेवलेली आहे. तसेच गुजरात राज्यामधलं जे कांडला नावाचं बंदर आहे त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आता दीनदयाल बंदर असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर गुजरात राज्यामध्येच असणारं मुंद्रा बंदर, JNPT नावाचं बंदर जे की महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि विशाखापट्टणम बंदर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे इतर महत्त्वाचे बंदरंसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या देशात 4000 वर्ष जुने तटबंदी असलेले प्राचीन शहर सापडले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, सौदी अरेबिया या देशामध्ये हे 4000 वर्ष जुनं असणारं तटबंदीयुक्त असं प्राचीन शहर हे सापडलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. या शहराचं नाव लक्षात ठेवायचं आहे, अल नताह असं त्या शहराचं नाव आहे, जे सौदी अरेबिया या देशामध्ये सापडलेलं आहे. छायाचित्र या ठिकाणी आपण दिलेलं आहे. अशा प्रकारचं हे उत्खननामध्ये शहर सापडलेलं आहे. आणि हे शहर 4000 वर्ष जुनं असणारं तटबंदीयुक्त असं शहर आहे. आणि याची जे काही तटबंदी आहे शहराभोवती ती 14.5 किलोमीटर एवढी आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसंच याचं क्षेत्र हे 2.6 हेक्टर एवढं आहे. आणि या शहरामध्ये 500हून अधिक रहिवासी राहत असल्याचा अंदाज त्या पुरातत्व खात्याकडून घेण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी बहुमजली इमारती आढळलेल्या आहेत. या छायाचित्रामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारचं ते शहर त्या देशामध्ये सापडलेलं आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे
पक्षाच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, शमीभा पाटील या विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्याच तृतीयपंथी उमेदवार बनल्या. पण कोणत्या? तर पक्षाच्या चिन्हावर विधानसभा लढवणाऱ्या त्या महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी उमेदवार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. या ज्या काही शमीभा पाटील आहेत त्या जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघात उभ्या राहिलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून. राज्याच्या 64 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की एखाद्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली जात आहे एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीकडून. म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्याला स्टार करून ठेवायचा आहे. यांचं शिक्षण हे MA झालेलं आहे मराठीमध्ये आणि सध्या त्या साहित्यामध्ये PhD करत आहेत. तसेच आपल्याला हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की भारतामधील पहिली तृतीयपंथी खासदार कोण होती? तर ती शबनम मौसी होती, जी की मध्य प्रदेशमधील भोपाळ या मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. तर महाराष्ट्राविषयी आपल्या लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राचे विधानसभा मतदारसंघ किती आहेत? महाराष्ट्रामध्ये 288 आहेत. अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहेत 29 आणि अनुसूचित जमाती अर्थात STसाठी राखीव मतदारसंघ आहेत 25. महाराष्ट्र हे द्विग्रही असं विधिमंडळ आहे आपल्या राज्यामध्ये, विधानसभा आणि विधान परिषद. कारण मित्रांनो, काही राज्यांमध्ये फक्त विधानसभाच पाहायला मिळतात. असे 6 राज्य आहेत भारतामध्ये ज्या ठिकाणी द्विग्रही असे विधिमंडळ पाहायला मिळतं. त्यामधील महाराष्ट्र राज्य हे 2ग्रही असं विधिमंडळ आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच केंद्र सरकारने लहान कारागिरांच्या उत्पादनाला विकण्यासाठी कोणते उपक्रम सुरू केले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ट्युलिप नावाचं हे उपक्रम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे काही ट्युलिप आहेत त्याचा आपल्याला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. ट्रेडिशनल आर्टिसन्स अपलिफ्टमेंट लाईव्हलीहूड प्रोग्राम असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. हे लॉंग फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. केंद्र सरकारचं जे काही सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट विभाग आहे त्याच्याकडून लहान कारागिरांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याद्वारे काय केलं जाणार आहे? तर जे लहान कारागीर आहेत त्यांनी बनवलेल्या वस्तू देशामध्ये आणि विदेशामध्ये विकले जाणार आहेत. हे एक प्रकारचं मार्केट प्लॅटफॉर्म असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं हे वस्तू देशामध्ये तसेच विदेशामध्ये विकल्या जाणार आहेत. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे या प्लॅटफॉर्मविषयी किंवा प्रोग्रामविषयी. ट्युलिप नाव आहे त्याचं. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या देशामध्ये बुरखा प्रतिबंधित करण्यात येणार आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, स्वित्झर्लंड या देशाने नुकतंच जाहीर केलेलं आहे 1 जानेवारी 2025ला सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास त्यांनी प्रतिबंध केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. स्वित्झर्लंड या देशाने सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा चेहरा झाकण्यास बंदी घातलेली आहे आणि जर या आदेशाचं पालन नाही केलं त्याला $1144 दंड हे लावण्यात येणार आहे. आणि त्यांनी असं का केलं? कारण मित्रांनो, सार्वजनिक सुरक्षेच्या कारणावरून आम्ही असं करत आहोत किंवा अशा प्रकारे जे काही बुरखा असतं किंवा चेहऱ्यावर नकाब असतं ते प्रतिबंध लावत आहोत असं त्या स्वित्झर्लंड सरकारचं म्हणणं आहे. ते पण आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच स्वित्झर्लंड या देशाचा उल्लेख आलेला आहे. तर त्यामधील एक जिनिव्हा नावाचं शहर आहे त्या देशामध्ये. त्या ठिकाणी महत्त्वाच्या संस्थांचे मुख्यालय आहेत. तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्यालयसुद्धा जिनिव्हा या शहरामध्ये आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं मुख्यालय जिनिव्हा या शहरामध्ये आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं मुख्यालयसुद्धा जिनिव्हा या शहरामध्येच आहे. तसंच जी काही ब्लॅक मनी आहे, काळ्या पैशासाठी प्रसिद्ध असणारी स्विस बँकसुद्धा याच देशामध्ये आहे, स्वित्झर्लंड. तर या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही घडामोडी होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पहिला प्रश्न आपण काल घेतला होता की मिशन प्रोबा 3 कोणत्या देशाची अंतराळ मोहीम आहे? आणि याचे योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, युरोपियन युनियन देशांची ही अंतराळ मोहीम आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कर्नाटक सरकारने कोणाला राज्य उत्सव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अरुण योगीराज असं त्यांचं नाव होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की पहिला आशियाई बौद्ध शिखर संमेलन
त्याचं आयोजन कोठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी. त्याचा नंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच रिद्धिमान साहा याने निवृत्तीची घोषणा केली, त्याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, क्रिकेट या खेळाशी संबंधित हा खेळाडू होता. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 7 नोव्हेंबर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता ग्लोबल AI प्रिपेअर्डनेस इंडेक्सनुसार भारताचे स्थान कितवे आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 72व्या क्रमांकावर भारताचं स्थान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 7 नोव्हेंबर हा भारतामध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता तो होमवर्क क्वेश्चन होता आणि तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यामध्ये पारित करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. कारण मित्रांनो, अशा प्रकारचे जे काही आपण होमवर्क क्वेश्चन देतो त्यांना खरंच चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद देत आहात, जोरदार प्रतिसाद देत आहात. त्यामुळे तुम्हाला मनापासून अभिनंदन. आणि या प्रकारे एक हेल्दी कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये सुरू झालेली आहे. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आगामी परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी यामध्ये येऊन होमवर्क क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये होणार आहे. ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल सरकारने हे बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक हे पारित केलेलं आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर येणार आहे याची मला खात्री आहे. बघूया किती विद्यार्थी मित्र आहेत आपले की जे या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंटमध्ये सांगतात. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स आणि ज्या इतर स्टडी मटेरियल आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यामुळे त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा आपण जॉईन करून घ्यायचं आहे. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.